परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। जाको महावाक्य जाको महावाक्य विचार के बीच बुद्धि की वास्तव असं ठेवायचं। मग मीच वाचतो। जाको महावाक्य के विचार के भी बुद्धि की मंदता भी किसी प्रतिबंधित अपोक्ष ज्ञान हुए नहीं। जाको यह चिंतन रूप ध्यान कार्य आहे। आता ज्याला महावाक्य विचारद्वारे ज्याला ब्रह्मज्ञान नाही झालं त्याला हे लय चिंतन सांगितलं गेलं। काही प्रतिबंधनामुळे मंद अधिकारी असल्यामुळे त्याला लय चिंतन सांगितलं। आता त्याच्यावर मंद बुद्धिवाला त्याच्यावर टीप आहे। आता टीपीमध्ये काय लिहिलं बघू। ध्यान और ज्ञान का इतना भेद है। आता मंद जिज्ञासू त्याच्यावर टीप आहे आणि लय चिंतन कोणाला सांगितलं? मंद जिज्ञासूला। विचारशास्त्र कोणाला सांगितलं? उत्कृष्टाला। उत्कृष्टाधिकारी 4थ्या तरंगात, 5व्या तरंगात मध्यमाधिकारी। त्या मध्यमाधिकाऱ्याच्या ठिकाणी कोणता दोष आहे त्याचा विचार चालू आहे। यहाँ यह आदि शब्द करके बुद्धिमंदता के सवर्ती विषयाधिकरण का कुतर्क और विपर्य दुराग्रह रूप त्रिविध धर्म त्रिविध वर्तमान प्राप्त मंद का ग्रहण करना और धन पुत्र आदि प्रिय वस्तु की नाश हो पीछे भी जिनके अनुसंधान
अविस्मरण भूत प्रतिबंधक का ग्रहण करना और ब्रह्मलोकाधिगम की इच्छा के जन्मता से हेतु शेष प्रारब्ध रूप भविष्य आगामी प्रतिबंध का ग्रहण करना। मंद जिज्ञासूला काय अडचण आहे त्याच्यावर विषय। तर वर्तमान काळामध्ये 4 दोष असतात साधकाला। पहिलं बुद्धिमंद, विषयासक्ती, कुतर्क आणि दुराग्रह असे हे 4 दोष आहेत वर्तमान काळामध्ये परमार्थ करणाऱ्याला मंद जिज्ञासूला। त्याचा आता विचार केलाय। पहिलं बुद्धिमंदता के सवर्ती विषयासक्ति कुतर्क और विपरीत दुराग्रह त्रिविध धर्म मान प्राप्त बंध का ग्रहण करना। काय काय तुम्हाला सांगितलं। एक विषयासक्ती, दुसरं कुतर्क, तिसरं विपरीत दुराग्रह असे त्रिविध दोष आहेत। त्याच्यामध्ये एक एकाचा विचार यायचा। बंध का ग्रहण करना हे मंदाधिकाराचे 3 दोष आहेत। हे 3 प्रतिबंध आहेत। धनपुत्रादि रूप प्रिय वस्तु के नाश भय पीछे भी तिनके अनुसंधान अवस्मरण रूप भूत प्रतिबंधक ग्रहण करना। आता ते कसं? जर प्रपंचाचा नाश झाला, प्रपंचाचे नुकसान झाले, काही माणसं मेले, तर त्याचं परमार्थ करीत असताना त्यांचे स्मरण होणं हे भूत प्रतिबंध। भूत प्रतिबंध म्हणजे गेलेल्या काळामधले झालेले नुकसान, त्या नुकसानीचे स्मरण हे प्रतिबंध आहे। पण विचार जर केला तर भूतकाळातल्या नुकसानीचा विचार करणं कमीपणा आहे। होऊन गेलेल्या गोष्टीचा काय विचार करतो? पण काही असे लोक आहेत की आम्ही मागं असं होतो, मागच्या अंतरात असं होतं, हा एक दोष प्रतिबंध आहे। पहिला कशामुळे? हे विषयासक्तीमुळे। परमार्थ करीत असले तरी विषयासक्ती असते, हे पहिला दोष। आता दुसरा धनपुत्राधिक रूप प्रिय वस्तु के नाश भय पीछे भी तिनके अनुसंधान हे झालं ना। प्रतिबंध का ग्रहण करणे झालं। ब्रह्मलोकाधिगम की इच्छा किंवा जन्मांतर के हेतु शेष तूच वाचायचा काही उपयोग नाही मला होत। हे बघ 118 टिप्पणी ही तिकडे लांब आहे, एवढं नसतात आजचे दिवस। 18 टिप्पणी 118 बारीक अक्षर राहणार आहे। कारण हे महत्वाचा विषय आहे, ऐकायला पाहिजे। हे 118 यहाँ आदि शब्द करके
बुद्धिमंदता के सहवर्ती विषयाशक्ति, कुतर्क और विपर्य दुराग्रह रूप त्रिविध वर्तमान प्रतिबंध का ग्रहण करना। हाँ, मंद अधिक आलेला हे 3 दोष वर्तमान काळामध्ये आहेत. वर्तमान काळात पण तो परमार्थ करायला लागला. परमार्थ करीत असताना विषय का कळत नाही. वर्तमान काळाचे 3 दोष आहेत. बुद्धिमांद्याचे 3 दोष आहेत. तसे तत्वानुसंधान 4 सांगितले. और धन पुत्रादि रूप प्रिय वस्तु के नाश भये पीछे भी तिनके अनुसंधान रूप भूत प्रतिबंध का ग्रहण करना है ना. गेलेल्या नुकसानीची आठवण करणं हे प्रतिबंध आहे. आणि गेलेल्या नुकसानीची आठवण करतातच. नुकसान कळेल तुम्हाला. भूतकाळामध्ये नुकसान झालेले त्याचे आठवण करणं हे प्रतिबंध आहे. कशामुळे हे प्रतिबंध आहे. विषयासक्तीमुळे. धन पुत्राधिकाच्या ठिकाणी प्रेम म्हणजे विषयासक्ती. आणि धनपुत्राधिक ही कधी संयम राहतो, कधी विवेक राहतो. कार्य व तू कसा अरे हड 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 अरे हट ना. बैठो कुठे. हाँ, एक दोष गेला भूतकाळाचा पुढं. और ब्रह्मलोकादिक की इच्छा किंवा जन्मांतर के हेतु शेष प्रारब्ध रूप भविष्य आगामी प्रतिबंध का ग्रहण करना. आगामी उद्या येणार आहे. कोणता वैकुंठाला जाणं, व्यवहार चांगला होणं हे भविष्यकाल प्रतिबंध. भूतकाळाचे प्रतिबंध नुकसानीचं आठवण. आणि वर्तमान काळामध्ये स्वर्गाधिकाला जाणं, व्यवहार चांगलं होणं त्याला काय म्हणायचं. भविष्य प्रतिबंध. त्याला पुढं इन ज्ञान की उत्पत्ति के प्रतिबंध का निरूपण पंचदशी के ध्यानदीप नाम 9वें प्रकरण के 38 से 53वें श्लोक पर्यंत तथा वेदांत पदार्थ मंजुषा विषय ही आहे. आता हे 4 दोषाच्या प्रतिबंधाचं वर्णन पंचदशीच्या ध्यानदीपामध्ये आणि मंजुषा ग्रंथमध्ये त्याच्यात केलेलं आहे. ध्यान और ज्ञान का इतना भेद है. आता खाली आलं ना, विषय बदलला ना. आता ज्ञान आणि ध्यान यातला फरक. ज्ञान तो प्रमाण और प्रमेय के अधीन है. आता ज्ञान प्रमाण प्रमेयाच्या अधीन. प्रमाण म्हणजे काय, प्रमेय म्हणजे काय. प्रमाण म्हणजे साधन. वा. आणि प्रमेय म्हणजे सिद्धांत. हा, कारण या दोघांच्या संबंध ज्ञान होतं. चला पुढे. विधि और पुरुष की इच्छा के अधीन नहीं.
ज्ञान विधी म्हणजे शास्त्र आचरणाच्या बी आणि पुरुष की इच्छा आणि पुरुषाची इच्छा ह्याच्या आधी ज्ञान नाही. ज्ञान प्रमाण आणि विषयाचा संबंध ज्ञान आहे. म्हणून ज्ञान कुणालाही होतं, पण सामग्री नसल्यावर विषयासक्ती जात नाही. आणि ही विषयासक्तीचं लक्षण आता सांगितलं. सांगू का? मोठा अधिपती फडकरी विद्वान ही बोंब असते. हो, आपली कीर्ती व्हायला पाहिजे, आपल्या जगात प्रसिद्धी व्हावी म्हणून काही करतात आणि म्हणून आनंद भोगता येत नाही. ह्या लोकांना लक्षात आलं का? बोलता येते पण बैठक ते नसते. ज्ञान पद्धतशीर सांगतील, भक्ती पद्धतशीर पण अंतकरण वेगळे असतात. हो, आणि ते आगामी प्रतिबंध आहे. हो, असे पुष्कळ मोठमोठे जगमान्य लोक हे झालं आणि शेवटला रडत बसतात ते. चला, ज्ञान आणि विधी त्याच्यावर टीका आहे. आता ज्ञान म्हणजे प्रमाण आणि प्रमाणाच्या अधीन आहे. विषयाच्या अंतकरणावरती संबंध झाला की ज्ञान होतच. आता त्याच्याबद्दल दुसरं काय टीप आहे त्याच्यावर? कशावर? ज्ञान किती टिप? आकडा किती आहे टिपीचा? 319. चला, यह रहस्य है, यह रहस्य है. 1 भ्रांति ज्ञान, 2 स्मृति ज्ञान और 3 प्रमाद ज्ञान. इस भेदते ज्ञान 3 भांति का है. आता हे ज्ञानामध्ये टिप आहे ज्ञानाच्या विषयावर, तर ज्ञान या वाक्यावर, तो ज्ञान या विषयावर टिप आहे. 3 प्रकारचे आहेत. एक स्मृत ज्ञान, एक भ्रांती ज्ञान, एक प्रमाद ज्ञान. आता भ्रांती ज्ञान म्हणजे, स्मृत ज्ञान म्हणजे काय? तर मग झालेलं गेलेल्या गोष्टीची आठवण, ही एक ज्ञान. आणि भ्रांती ज्ञान म्हणजे अज्ञान तत्कार्य. एक असं एक म्हणणं, मी देह आहे, मी कर्ता भोक्ता आहे, मी सुखी दुःख आहे, मी स्त्री पुरुष आहे. हे कोणतं ज्ञान? वाघ आहे. हे भ्रांती ज्ञान. आणि भ्रांती ज्ञानाचं कारण काय? वा, हे एक ज्ञान. आणि दुसरं प्रमाण ज्ञान. प्रमाण ज्ञान जे आहे ते प्रमाण आणि प्रमेयाच्या संबंधित असतात. प्रमाण म्हणजे साधन, प्रमेय म्हणजे विषय. या दोघांचा संबंध झाला ज्ञान होतच. चला, 3 में भ्रांति ज्ञान केवल वस्तु भ्रमरूप विषय के अधीन है. आता भ्रांती ज्ञान कशाच्या अधीन आहे? केवळ वस्तू ब्रह्म आहे ते न कळणं यातनं भ्रांती ज्ञान आहे. केवळ वस्तू ब्रह्म आणि त्याचं ज्ञान नसतं हे भ्रांती ज्ञान. ब्रह्म न कळणं हे भ्रांती. म्हणून हरली चांगल्याची भ्रांती कुणाची? साधन आहे हे. भ्रांती निवृत्त झाली, दिसू लागली वाट. काय भ्रांती म्हणजे एक असू एक वाटणं. ही सोप्या भाषेत इथून न्यायाचा हे येतो, शास्त्राचा विचारात पण कळण्याकरता ब्रह्म यथार्थ न कळणं हेच ना भ्रांती. मग चांगलं महाराजाला ब्रह्म कळलं नव्हतं, आपल्याकरता का होणार? त्याने परिच्छिन्न आनंद भोगला, रिद्धिसिद्धीचा उपयोग केला. हो, आयुष्य वाढवलं गेलं, पण देहबुद्धी असल्यामुळे भ्रांती. जग सत्याचं वाटल्यामुळे भ्रांती. जग नाही ना, राताचा विषय जर लक्ष राहिला तर हे कळेल. हे इंद्रजाल, हे बंगाली बाई आहे, इंद्रजाल आहे झालं, पण कुठे कळतंय? मग इंद्रजाल म्हणून गुरुजींची आठवण. गुरुजींनी सांगा, सोंग सोंग उन्हाळी वाटेल ते खरं सोंग. सोंग उघडं पडू दिलं म्हणजे खरं सोंग. मग आता जग सोंग आहे का नाही? मग जग सोंग वाटतंय का? जग खरं वाटतंय ना, आणि हे खरं सोंग.
म्हणून खोटं खोटं खरंच आहे, खोटं कळा मग तो मुक्त होईल. खोटं खरं आहे हे जर नाही कळलं तर मग काही उपयोग नाही. मग देवाला बोलता येईल, समाधीला लावता येईल, पाण्यात तूप करता येईल, सोन्याच्या मेहनत फिरता येईल, पण जीवनमुक्ती नाही. नाही नाही, जीवनमुक्ती म्हणजे ज्याचं अंतःकरण बाधित झालं, ज्याचं अंतःकरण उपाधी ठरलं, ज्याचं अंतःकरण तर सिद्धच नाही, तो जीवनमुक्त. चला. और स्मृति ज्ञान तो अपने विषय के सदृश व तत्संबंध वस्तु के ज्ञान करिके व अपने विषय के चिंतन करिके उदय भये पूर्व दृष्ट वस्तु के मनोमय आकार के अधीन है. स्मृती ज्ञानाला 3 कारण. एक पूर्व संस्कार, एक स्मृती ज्या त्याच्यासारखं विषय समोर येणं, आणि आणखी काय 3 सूत्र आहेत. आत्ताच वाचलेलं वाक्य, विषय के सदृश, विषयासारखं विषय, माणसासारखं माणूस पाहिल्यावर हो, वा अपने विषय के चिंतन करिके, किंवा आपण एक विषय जे आहे मुळातलं त्याचंच चिंतन करणं. तो असा होता, तो तसा होता, त्याने असं केलं, हे स्मरण, हे स्मृतीचं कारण आहे. पूर्व दृष्ट वस्तू के मनोमय आकार के अधीन. आणि पूर्व जे अनुभवलेली वस्तू त्याच्या आकाराचं मग त्याला स्मृती म्हणावं. किती गंमत आहे, किती सूक्ष्म आहे. आठवण झाली, आठवण झालं काय कारण आहे? एक सदृश वस्तू, एक संस्कार आणि एक त्याचं चिंतन. मग काय चिंतन करावं? चिंतावेचे जवळ हरिचरण हे कर ना. चला. और प्रमाद ज्ञान के अंतर्गत जो सुखाधिक का ज्ञान सो न्याय मत में और वाचस्पति मिश्र के मत में तो मनरूप प्रमाण और सुखादि रूप प्रमेय के अधीन है. आता सुख दुःखाचं प्रमाण ज्ञान न्यायमताच्या दृष्टीनं मनाच्या आकाराचं आहे, आणि वाचस्पती मिश्र म्हणजे हे बघ सुरेश्वराचार्य त्यांच्या मतात कसं आहे? वाचस्पति मिश्र के मत में तो मन रूप प्रमाण हो और सुखादि रूप प्रमेय के अधीन है. आता मन प्रमाण लक्ष आलं, सुख हे प्रमेय, या दोघांच्या संबंधात प्रमाज्ञान होतं. परंतु सिद्धांत में मन विषय प्रमाणता के अनअंगीकारते सुखादिक का ज्ञान केवल प्रमेय सुखादि रूप वस्तू के अधीन है. आता मनाला प्रमाण मानलं नाही वेदांत मतामध्ये. वेदांत मतामध्ये मन प्रमाण नाही, प्रमेयचं अधीन ज्ञान आहे. आणि प्रमेय म्हणजे विषय, विषयाचं ज्ञान मिळाल्यानंतर पण त्याला प्रमाण लागलं. पण कोणतं प्रमाण? मग ते 6 प्रमाण: प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. या 6 प्रमाणाचं आधी ते ज्ञान. और अन्य जो प्रमाद ज्ञान है वे इंद्रिय अनुमानादि रूप प्रमाण का जो प्रमेय रूप वस्तू के साथी संबंध होवे है इसके अधीन है. मग आता सांगितलं की मी मन अनुमानाधिक प्रमाण, या प्रमाणाच्या संबंधाने ते प्रमेयचं ज्ञान होतं. 3 में शब्द प्रमाण से जन्य ब्रह्म ज्ञान रूप जो शाब्दी प्रमा है सो महावाक्य रूप शब्द प्रमाण का और प्रत्येक अभिन्न ब्रह्म रूप प्रमेय का लक्षण वृत्ति रूप जो परंपरा संबंध है ताके ज्ञान के अधीन है. आता ब्रह्मचं ज्ञान कसं होतं? शब्दाच्या शक्तीवरतीनं, शब्दाच्या शक्तीवरतीनं म्हणजे शब्दाच्या शक्तीवरती शाब्दी ज्ञान होतं. आता शब्दाच्या शक्तीवरती लक्षणावरती पुढे येईल शब्दाचे शाब्दिक. ते कसं? शब्द उच्चार केल्याबरोबर जर पुढे विषय असला तर त्या शब्दाच्या द्वारेवरती चित्तवर जाईल, है ना? म्हणून ज्ञान. आणि जर विषय समोर नसला तर शब्दापासून परोक्ष ज्ञान होईल. म्हणून आता ते वाक्य वाचतो ना,
शब्द प्रमाण से जन्य शब्द प्रमाणापासून झालेलं जे ज्ञान, ब्रह्मज्ञान रूप जो शाब्दी प्रमा है, ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्म हे शब्द ज्ञान आहे, शाब्दिक ज्ञान आहे. सो महावाक्य रूप शब्द प्रमाण का ते सो म्हणजे ते ज्ञान महावाक्यद्वारे झालेलं. हा. और प्रत्येक अभिन्न ब्रह्मरूप प्रमेय का आणि प्रत्येक अभिनरूप ब्रह्म म्हणजे आपल्यासं, अभिनय म्हणजे आपल्यासं, आपण आत्मस्वरूप आहे, आपल्यासं ब्रह्म व्यापक आहे. हा. लक्षण वृत्ती रूप जो परंपरा संबंध है, आणि जे लक्षण वृत्ती रूप आहे त्या लक्षण वृत्तीद्वारे झालेलं जे ज्ञान ते प्रमाज्ञान, लक्षणवृत्ती. आता इथं कसं थोडं लक्षात घ्या, पाठीमागचा विषय लक्ष असला तर. सांगतो ना, गंगावर गळवाडा आहे. आता गंगावर गळवाडा याचा शक्तीवरचा शक्ती प्रवाह आहे. तत्संबंधी जे किनारा आहे त्याच्या ठिकाणी जे वाडा आहे म्हणजे कोटा आहे त्यात जाणून परंपरा संबंध. शब्दाच्या शक्तीवृत्तीच्या द्वारे लक्षणवृत्ती, लक्षणवृत्तीच्या द्वारे ज्ञान, असं याला परंपरा संबंध म्हणावा. शक्तिवृत्तीद्वारे लक्षणवृत्ती त्याला. और अन्य लौकिक पदार्थन का शाब्दी प्रमारूप जो ज्ञान है, सो कहूँ शक्ति वृत्ति रूप संबंध के ज्ञान के अधीन है, और कहूँ लक्षणावृत्ती रूप संबंध के ज्ञान के अधीन है. ते घट शक्तिवृत्तीनं ज्ञान होतं. घट म्हणल्यानंतर, पट म्हणल्यानंतर शब्द शक्तीवृत्ती ज्ञान होतं. आणि पायात जोडा घाल म्हणल्यावर जोड्यात पाय घालतात का पायात जोडा घालतात? जोड्यात पाय. आणि वाक्य कसं आहे? पायात जोड. मग इथं तुम्हाला काय झालं? शक्तिवृत्तीनं, शक्तिवृत्तीच्या संबंध लक्षणवृत्ती झाली है ना. रूढी अर्थ कसा असतो? आपण काय म्हणतो? पायात जोडा घाल म्हणजे पाय फाडायचं त्यात जोडा घालायचं का? व्यवहार कसा आहे? जोडच पाय म्हणजे इथे लक्षण आले, इथं परंपरा संबंध आला. हा. याला रूढी अर्थ म्हणतात काही प्रसंगाने. याप्रमाणे इस रीति से कोई ज्ञान ज्ञेय रूप वस्तु मात्र के अधीन है, और कोई ज्ञान प्रमाण और प्रमेय रूप वस्तु के संबंध के व तत्संबंध के ज्ञान के अधीन है. कुठे संबंधावर ज्ञान आहे, कुठे प्रमेय बिंदू काढलं हेच ज्ञान. ज्ञानाचे दोन करणं, एक वस्तूचे अधीन ज्ञान आणि परंपरे संबंधाचे एक ज्ञान. चला, परंपरा संबंध कळलं ना. भ्रम प्रमा साधारण ज्ञान के विषय को ज्ञेय कहे है, और प्रमेयपना नहीं है. त्यामें प्रमेयपना नहीं है. हो. आता काही साधारण विषय त्या प्रमेय नाही ती वस्तू, पण त्याचं ज्ञान होणं याला भ्रांती ज्ञान होणं. त्याला अनुभव कोणता? स्वप्नात राजा भिकारी झाला. मग स्वप्नात राजा भिकारी झाला म्हणजे तो राजा आहे का भिकारी आहे? राजा. राजा आहे. पण भिकारी आहे त्यावर तर तो भिकारी आहेच का? पण ब्रह्मज्ञानाला विषय नसतो. गुरुजींनी सांगावं की अर्थ अध्यास नाही, ज्ञान अध्यासच आहे. हो. ह्याला एक ब्रह्मज्ञान म्हणजे स्वप्न घ्यायचं. हो. नसलेलं वाटतं ती वस्तू ज्या काळी वाटते त्या काळची वस्तू नाही. कशावरनं? जागा झाड त्याचा आभार निश्चय होतो का वस्तूचं आहे कुठतरी वाटतंय? तसं स्वरूप ज्ञान झालं तुला, तो ब्रह्मसाक्षी असं जर कळलं तर जग नाही तर निश्चय होतो. जन नव्हे अवघा जनार्दन. हो. पण जनार्दन हे कळत नाही म्हणून जग वाटायला म्हणून हे भ्रांती ज्ञान. आणि ज्या काळी वस्तू वाटते त्या काळी वस्तू नाही. हा मोठा सिद्धांत आहे. कळणं सोपं आहे, सांगणं सोपं आहे, पण अधिकार असले तरी मजा आहे. कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप ब्रह्मजल जायलेलं या जन्म गेलं सांगता सांगता, पण डोळ्याचं पाणी खंडवणं का? खरं कळलं नाही म्हणून. नाही झालं. गुरूंचा अभंग एक ठिकाणी घेतला होता.
देह जाईल ते असे काळोबा खाई अजून तर सावध मुडा कैसे घोडे कैसे दारा शरीर संबंधाचे नाते भोरडा गोडीचे शेताचे तुका म्हणे सावध हिरे गवारा चुकवे अर्जारा चावरीच्या हे अभंग आणखी बी कीर्तन कुठं ऐकलं. गुरुजींचे जेवढे अभंग आहेत जेवढे त्याचं मी ऐकलंच नाही कोणाचं कीर्तन. चला और मग भ्रांतिकारी वस्तूचा भ्रम आहे का वस्तू आहे भ्रम है ना. रज्जू आहे का सर्प आहे रज्जू स्वप्न आहे का साक्षी आहे साक्षी हा साक्षी है ना. हा मग हे सगळे दिसते ते काय आहे स्वप्न स्वप्न आहे का स्वप्नाचा भ्रम आहे. भ्रम हा वस्तू जाईच. जर वस्तू असती तर वस्तू निवृत्त झाली असते ना. मग वस्तूच्या आकाराचं मन आहे का वस्तूच आहे ते आकारात. तर आता इकडे या समोर आता जवळ येऊ आपण. आहे जर सोडलं आकार सिद्ध आहे का. मग आहे अगोदर आहे का आकार अगोदर आहे. हा मग आहे नकळे आकार वाटतकडे. मग आकार आहे का आकाराचा भ्रम आहे. आहे आकार आहे का. मग तुम्ही आहेत का आकार तुम्ही आहेत. आकार नाही ना आणि आकार वाटतेच ना भ्रांती. चला मग देव आहे का जग आहे. तुम्ही काय म्हणता जग समजायचं आणि पुन्हा देवदेव करायचा म्हणून अभंग गोड. ऋण झुन रे भ्रमरा सांडी तो अवगुण रे भ्रमरा हे मन रूपे भुंगा तो अवगुण म्हणजे जगत बुद्धी टाकून दे. माऊली होतो ऋण झुन रे भ्रमरा तू सांडी रे अवगुण म्हणजे देह बुद्धी टाक कर्तव्य बुद्धी टाक. हो चला म्हणजे वस्तू नाही वस्तूचं आकाराचं मन ह्याला भ्रांती बनावं. और केवल प्रमाद ज्ञान के विषय को प्रमेय कहे है ज्ञेयपना भी है. आणि केवळ प्रमाणजन्य जे ज्ञान होतं त्या वस्तूला प्रमेय म्हणावं. मग रूप प्रमेय आहे शब्द प्रमेय आहे रस प्रमेय आहे स्पर्श प्रमेय आहे गंध प्रमेय आहे हे व्यवहार सत्ता. आणि खरं जर असेल तर विषय तो त्यांचा झाला जाणार आहे. ज्यावरतीचं अधिष्ठान चैतन्य ते प्रमेय खरं आहे. आणि तत्वमसी महावाक्य झालेले परंपरा संबंध शक्तीवरचे ज्ञान ते प्रमाण. हो दोनच. ब्रह्म प्रमेयाचं आहे त्याला कळलेलं आहे तत्वमसी महावाक्याद्वारे. स्वरूप कळायचं मी ब्रह्मसाक्षी आहे हे जर कळत तर महावाक्यांनीच कळते. ते तू आहेस. मग ते तू आहेस म्हणजे नंतर ते माया उपाधी रहित असणारे चैतन्य तो अविध रूपाधी असणारे रहित चैतन्य कुठं साक्षी ते तू आहेस. मग हे मात्र प्रमेय अबाधित आहे. ब्रह्म कसं आहे अबाधित. का सत्यम ज्ञानवंतम ब्रह्म ब्रह्म सत्य आहे. मग सत्य तू विठ्ठला. मग विठ्ठलच खरं आहे. तो का म्हणे तूच खरा नेर वावगा पसारा. मग हे प्रमाणाने कळलं जातं. म्हणजे प्रमेयाच्या आधी ज्ञान आहे. बिनचूक प्रमेय असलं की ते ज्ञान बिनचूक आहे. हो मग आता काय म्हणते बोलली मी जर ब्रह्म नाही असं म्हणतं मी दिव्य घेईन. हो तुम्हाला अभंग दाखवला मी तो की मी ब्रह्म आहे हे निश्चित आहे. आणि हे ब्रह्म मी आहे गुरुजींनी दाखवावं जरा दादांनी दाखवावं असं महात्म्य आहे. आणि हे ज्ञान यांचं खरं. ब्रह्मज्ञान शब्दज्ञान वेगळं आणि ब्रह्मज्ञान वेगळं. हो चला म्हणून प्रमाज्ञान कसे साधन आहे प्रमेय म्हणजे वस्तूच्या. चला इस प्रकार का सर्व ज्ञान वस्तु के अधीन है. म्हणून ज्ञान कशाच्या अधीन आहे वस्तूच्या अधीन. चला नाही ते अवधव माणूस आहे ते त्याचा आचार विचार बघा ना.
प्रमाण ज्ञान. ते मूर्ख माणूस त्याच्या सावलीला उभा राहू नये. भ्रांती ज्ञान चला. यहाँ वस्तु शब्द करिके ईश्वर रचित वा मनोमय वा भ्रमरूप वस्तु के साथी प्रमाण द्वारा व साक्षात वृत्ति के संबंध का ग्रहण है. बस इथं तिन्ही ज्ञान वृत्तीचे संबंधाचे अधीन आहेत. भ्रम असो, ईश्वरीचे पदार्थ असो किंवा चेतन असो, वस्तूच्या अधीन खरं ज्ञान आहे. मग तुम्हाला कोणत्या वस्तू ज्ञान चांगलं आहे, तुम्हाला कोणत्या वस्तूचं ज्ञान फलीभूत आहे? ब्रह्म. ब्रह्म जर ज्ञान झालं तर तुम्हाला सुख आनंद मिळेल. बाकीच्या वस्तूच्या प्रमाणाचा अजून काही नाही उपयोग. ईश्वर सृष्टी जर निर्माण झाली तर ते ज्ञान खरं नाही, आणि भ्रांती ज्ञान तर खरं नाहीच नाही. मग खरं ज्ञान कोणतं? ज्याला ब्रह्मज्ञान झालं बिनचूक त्याला. मग तुकोबारांनी काय सांगितलं? ब्रह्मज्ञानाचा अभंग कोणता आहे? न करी रे संग, राहे रे निश्चळ, लागून दिमळ ममतेचा, या नावाद्वय खरे ब्रह्मज्ञान, अनुभवातून मत बोलते. कोणतं ज्ञान? न करी संग, तो संबंध ठेवू नको, तो साक्षी चेतन आहेस. तू कोण आहेस? म्हणून भ्रांतीने संबंध वाढू नको, आणि जिथे संबंध नाही ते खरं ब्रह्मज्ञान. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. कशा केव्हा? न करी रे संग, राहे रे निश्चय. निश्चय म्हणजे बिनचूक समजत. निश्चय केव्हा म्हणायचं आहे? बिनचूक समजत असल्यावरच निश्चय पडला असतो. थोडंसं संशय असलं निश्चय होते, हालचाल 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 होते, आणि बिनचूक ज्ञान झालं की निश्चय पडला. म्हणून न करी रे संग, राहे रे लागून दिमळ, ममते. या नाव अद्वैत खरे ब्रह्म. हो. मग निश्चय कोणता? मी साक्षी द्रष्टा आहे, मी असंग आहे, मी कुठस्थ आहे, मी निर्विकार आहे, मी जन्ममरण रहित आहे, असा निश्चय झाला तर ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान सांगणं सोपं आहे, पण ब्रह्मज्ञान वेगळं आहे. चला. और ध्यान जो उपासना सो वस्तु के अधीन नहीं किंतु कर्ता के अधीन है. विषय बदलला. पुंडली कर ध्यान हे विधीच्या अधीन आहे, भक्तीच्या अधीन आहे ध्यान, आणि ज्ञान शब्दाच्या अधीन आहे. ठेवा. कोरच आहे ते, त्याच्या एवढे विटावणे. पुन्हा 4था दिवस आहे म्हणून काही दिलाय तो मला. कळलं का? ज्ञान आणि ध्यानात प्रकरण 15 अध्याय ज्ञान आहे, 12 अध्याय ध्यान आहे. आणि